नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. ज्यांनी माझ्या भाजपा प्रवेशाची खोटी बातमी चालवली त्या चॅनल्सवर मानहानीचा दावा दाखल करणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. वसंत मोरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात घेतली भेट. शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी अर्पण केली श्रद्धांजली. धुळ्यातल्या लक्ष्मीनगरमधील चोरीचा अखेर उलगडा, परभणीतून दोघांना ठोकल्या बेड्या. धुळ्यात लसणीच्या गोण्याआड बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची तस्करी करणारे पोलिसांच्या ताब्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज करणार काही मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणा. बुलढाण्यात उष्माघातांच्या रुग्णांसाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था, वार्डात थंड हवेसाठी लागले कूलर. इंदोर येथून मुंबईकडे एका कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह एकूण 6,36,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंकजा मुंडे आज बीड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. त्या महायुतीकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत. अशातच त्या काळात अपूर्ण राहिलेला विकास आता पूर्ण करणार आहेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. खासदार उदयनराजेंनी सुरुची बंगल्यावर जाऊन आमदार शिवेंद्रसिंह राजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. शिवेंद्रसिंह राजेंना घातली भावनिक साथ. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.